नर्मदे हर. मित्रांनो, आज दिवस दुसरा. आता सकाळचे वाजले 5:15. थोडं उजाडलंय. 5:15 5:30 झाले. आंघोळ झाली मस्त. घाटावर अजिबात थंड वाटलं नाही पाणी. आधी वाटत होतं मला थंड असेल, पण नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम मस्त आंघोळ झाली. आणि हे आपले सगळे मित्र कंपनी आजही बरोबर आहेत. नर्मदे हर. हर हर नमो पार्वती पते. हर हर महादेव की जय. आता या ठिकाणी सगळ्या मैया पूजा करतात. आमची झाली, बाबांजींची आली. इकडं बाबाजी पूजा करतात. नर्मदे हर बाबाजी. आता आपण पुढच्या प्रवासाला लागू. इथून मैया किनाऱ्याने असं आपल्याला जायचं आहे. 3 ते 3.5 किलोमीटरला समोर एक आश्रम आहे, तिथे आपण जाऊया. नर्मदे यार. प्रवासाला सुरुवात. आता वाजले 6:15. आजचा अंदाज 26 किलोमीटरचा आहे, पण बघू. कारण हे किनाऱ्याने थोडा स्लो चालतो माणूस. इथे वाळू, चिखल, माती. सनराईज होतोय, मजा येणार आहे. नर्मदे. बाबाजींनी गंध लावून दिला मला. रामकृष्ण हरी. हे किनाऱ्याने असा चिखल, चढ उतार आहे. इकडे पाणी साचलेलं आहे. पाणी इथून वाहून गेलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत इतके सगळे अडकलेलं आहे इथे. पाठीमागे तर खूप आहे. नर्मदे हर. तट परिक्रमा करतोय आपण. मैयाची इच्छा जिकडून घेऊन जाईल तिकडून जायचं. नर्मदे हर. मग लोकांना पण मैया दिसायला पाहिजे ना. दिसायला पाहिजे, पण काट्या कुठे चढायला लागायचं असं होतं ना. काट्या कुट्यामध्ये थोडीशी माणसाला तकलीफ. नवतरीना पोरांना काही नाही, पण म्हातारे कोतारे राहतात. आता खाली जाय वर राहायचं असं होतं ना. हे बघा किती अडचण आहे. मग एकदम प्लेन रस्ता दिला तर कोण येईल? सगळे येतील परिक्रमा. यायचं नाही का आपलं? हा, आम्हाला नाही यायचं का? तुम्ही पोरांना घेऊन आले असते मग. हो ना. एखादं लहान हा, पंढरीच्या वारीला जातात तसं सगळे घरदार घेऊन गेले असते. करोडा जास्त एखादे खांदे एखादे. हा हा. बघा बघा हे काटे कुठे किती पाहा. आता या काट्या कुठे चालायचे, चिखला पाण्यातून चालायचे. म्हातारा माणसे, हा म्हातारा माणूस आहे आपला कुठोळे. त्याला सांभाळून घेतलं पाहिजे ना. बरोबर आहे. आपण आता आपल्याला सांभाळता येतं का? नंतर मया सांभाळून झाला का? आपण नव्हतर नाही. हे बाबत बिगर चप्पलची करतात. आपल्याला कुठे टाका, आपल्याला काही वाटत नाही ना. नर्मदे हर. दिसतं का मी चालणारे मग दिसता ना तुम्ही बाबा. नर्मदे हर. स्वामी समर्थ आश्रम अली बुजुर्गच्या पुढे आलो आपण. इथे असे लहान मुलं. परिक्रमा मावशींना पाहिलं का? लगेच चॉकलेटच्या, बिस्किट पुड्याच्या आशेने रस्त्यावर येऊन नर्मदे हर करतात. बाकी तर काही आणलेलं नाही. 10च्या नोटांचा कोरा बंडल आणलाय, तो सध्या आपण वाटतंय. त्यात मी फक्त लहान मुली असल्या त्यांनाच देतो.
हां आता बाकीच्यांनी अक्कल पाजवू नका, चॉकलेट द्या आणि बिस्किट द्या आणि हे देऊ नका आणि ते देऊ नका आणि पैसे कशाला देता. मध्ये ना बंदा ना बंदी की जात, याच्यासाठीच तर हीच शांतता पाहिजे. परिक्रमा जर कराल ना अशा शांततेत करा. जोडी घेऊन आले तर त्यांच्या भरोशावर थांबा, ते येतील मग आपण निघू वगैरे वगैरे वगैरे, असं काही करू नका. असं एकटं चालण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. कोण नाही तर पुढेही कोण नाही. नर्मदे हर. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या आश्रमात आपण आलेलो आहे. इथं बालभोगची व्यवस्था आहे. बालभोग करू. जास्त नाही पण 4 किलोमीटर आलोय फक्त आपण. 7:30 म्हणजे तासाभरात आलो. 4 किलोमीटर मध्ये एकदा चहा ब्रेक घेतला. कसे चाललं का? नर्मदे नर्मदे हर, नर्मदे नर्मदे. या मायांनी त्यांच्या आश्रमात बोलवलं आपल्याला खलघाटला. कोणत्या? या मायांनी कुठे येतं? खलघाट मध्ये आश्रम आहे मायाचा. तिथं मग अगोदर त्यांना ऐकायला पाहिजे नाही. रोटी बनवत आहे मस्त, तूप लावून लावून चालू आहे. आता आपण थांबलोय सिद्धेश्वर इतनगरला. सिद्धेश्वर मंदिर. दुपारचे वाजले 10:30. 11चा जेवायचा टायमिंग आहे. 11 वाजता भोजन प्रसादी घेऊ. पुढचा प्लॅन रावरखेडी बकावान, जे शक्य होईल ते. 15 किलोमीटरच्या आसपास आहे. आजचा प्रवास 11.25 आत्तापर्यंत झाला आहे. भरपूर 3-4 आश्रम पण लागले रस्त्याने. चहा हे ते चालूच होतं. चहा खूप पिलं होतं जबरदस्त. हां पोहे मी डबल खाल्ले बरं का. आणि यांनी मला इतक्या वेळा सांगितली सकाळपासून, मला माझ्या मागं लागले का पोहे डबल खाता. म्हणजे मग मला शुगर, अहो मला शुगर आहे, मी खायला लाजत नाही. हां मला आता डबल घेऊन खाल्लं तरी तिथं उरले होते. अहो देऊ द्या ना मग. हां हा डाबा काकांनी भरून आणलेला आहे चिवड्याचा. आता जेवणाला देऊ राहिले. जेवणाच्या वेळेस देत आहेत काका बघा. पण मला सकाळी शुगरची गोळी घ्यायची होती दादा. हां मग शुगरची गोळी घ्यायची म्हणजे मग खावं लागतं. हां माझी मैया मला काही कमी नाही करत आहे. हां मला भरपूर भेटणार आहे. हे बघा तूप लावून लावून पोळ्या चालू आहे मस्त, खास माझ्यासाठी. अरे एकदम भारी. आश्रमात गरम पाणी भेटलंय. आता आपण ब्लॅक कॉफी बनवतोय. नेसकॅफे बरोबर कॅरी करत होतो मी. त्याला पण ब्लॅक कॉफीची वगैरे सवय असेल त्यांनी परिक्रमेला येताना कॉफीचे सॅचेट कॅरी करायचे. जास्त नाही, 20-30 पुढे घेऊन टाकायच्या. पुढे भेटतात, जिल्हा गाव लागलं का घेऊन टाकायच्या परत. आणि काही नाही, गरम पाण्यात याच्याने थांबवून घ्यायचं. रेडी आपली ब्लॅक कॉफी. एनर्जी वाढते कशी. हां नर्मदे. जवळजवळ 12:15 झाले. 10:30ला आपण जेवायला थांबलो होतो. 1.5 तास जेवण वगैरे करून आराम केला. पण मग आता निघालो आहे.
पण हा वाईले चिडेले फुल येऊ राहिले. भाईने आज ठरवलंच आपले रविभाई भाऊ आहे आपला. मला माहिती असेल तर ठीक, नाही माहिती तर काही नाही. सगळ्यांना पुढं काढून दिला. नर्मदे हर. गौतमेश्वर महादेव मंदिर, टोकसर आश्रम. सकाळचे 9:30 वाजता पोचलोय आपण. हा इकडे परिक्रमा. आत्ता 9:30 वाजले. इथे भोजन प्रसादीचा टाईम आहे 11 ते 1. त्यामुळे आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. ते शिक्का वगैरे मारायचे काय ते लफडे मिटून मग निघूया. मी तर काही शिक्के बिक्के काही घेत नाही. मला काय कोणाला दाखवायची नाही. माझ्याकडे आहे दाखवायचं असेल तर मोबाईल या इंटरनेट माता नर्मदे. मजा आली. कशा घाबरून पळाले. सगळेच पळाले. एवढा मोठा गेला पाहिल्यावर कोण थांबतंय का. फोटो घेतला नाही फोटो नाही घेतला. ते पळालं होतं तोपर्यंत. इथं जीव वाचून पळायचं का ते. तीन त्या बैलाला केवढं जोरात टक्कर दिली. पूर्ण बैल गाडी फिरली. क्या हुआ, वापस आ गए. वापस आ गए. जाने नहीं दे रहा अभी. सावली आली. खूप वेळ अर्धा 2 तास नॉनस्टॉप चालल्यानंतर एक झाड लागले मस्त सावलीचं. सगळ्यांनी बॅगा 1 मिनिटात खाली उतरवल्या. अजिबात विचार केला नाही थांबायचं का नाही थांबायचं. आता कालपासून मी जितका चालतोय ना रस्त्याने सगळ्यात जास्त शेती मला कापसाची दिसली मागच्या 50 किलोमीटर मध्ये. मला तर वाटतं का भारताला जेवढा कापूस लागतो ना तेवढा पूर्ण एकटा एमपीच पिकवतात काय. इतका कापूस जिकडं भाव तिकडं कापूसच कापूस. लईतले ते दुसरं काय होतं आपण पाहिलं ते डेमशे आणि ते छोटं काय म्हणतात आपण वाळकेची शेती लई करता इकडं. डेमशे आणि वाळके पण करता इकडं. ते पूजेला लागतं ना. नाही इकडे बी होतं ना माग. जमिनी पा आपल्यासारखं गुंठे नाही. आता एकच गट आहे केवढा आहे. हा शेती मालक किती हे जरा पडलेली आहे थोडे आडवे. त्यांना गिऱ्हाईक पाहिजे या शेतीला. आहे कोणी इच्छुक अशीच देऊन टाकायची. फक्त इथं जो त्याच्यासाठी एक आहे का त्यांनी हे झाड तोडायचं नाही कधीच. आणि इथं जरा चौपाली किंवा बाकडे बिकडे टाकून द्यावा. म्हणजे आमच्याच मनात विचार आला का पुढच्या येताना गाडी घेऊन येऊ 2-3 बाकडे टाकून इथं फिक्स करून देऊ मस्त. एवढी भारी झाडाची खाली हवा आहे. नाही तर पार तरी बनवून देऊ आपल्या खर्चाने. गावातनं वर्गाने काढून घेऊन येऊ ना आपल्या. आम्हाला फुल एंटरटेनमेंट आहे. रन त्या उन्हात ताकाचा प्रसाद भेटलाय. त्या महाराजांकडनं प्रसाद आहे. इथं ताक आणि चहा प्रसादी. बसायला जागा आहे. नर्मदे हर. आता मस्त ताक मारून 2 ग्लास. एक नाही 2 ग्लास घेऊ ना. हां नाही काय विचारून घ्यावं लागतं. ते सकाळी 2 वेळा पोहे घेतले. मला दिवसभर ऐकावं लागलं.
नर्मदे हर. मा नर्मदा परिक्रमा मार्ग अली बुजुर्ग गावात आहे आपण आता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बहुत बढ़िया, हमारी बस में 14 लोग हैं और अब ये काम पर जाएंगे. चलो इन्हें भेजें. ठीक है, हम यहाँ हैं. नर्मदे हर. चलो चलो नर्मदे हर. पोरं किती खुश. घामाने गंध पुसला गेलाय सगळा. इथे एक आश्रम आहे. काय नाव आहे आश्रमाचं? इथे चहा प्रसादीसाठी थांबलो आपण. नर्मदा मातेचे मंदिर आहे इथे. नर्मदे नर्मदे हर हर. इथे चहा प्रसादीसाठी आवाज दिला मुलांनी. मग थांबलो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. किती वाजले? 7:30. 7:30 वाजले काय? मला जे बघायचं होतं ते बघायला मिळत आहे. म्हणजे किती सेवाभाव आहे इथल्या लोकांना. का म्हणजे आपल्या घरी पाहुणा आला त्याला कोणी एक कप चहा पाजत नाही. इथं रस्त्याने 1000 लोक जाऊ दे दिवसभरात, हे मंडळी इथले गावकरी इतकी सेवा करतात. आणि हेच मला बघायचं होतं. खास तेच बघायला मी नर्मदा परिक्रमेला आलेलो. नर्मदे हर बाबाजी. मोठी लोक नर्मदे नर्मदे हर. आपण प्रत्येक ठिकाणी ना आरतीच्या टायमाला पोहोचतो. आता आपण आहे टोकसर गावात. इथे आरती चालू आहे. काही इथं टाइमपास आपण बिस्किटचे पुडे घेतले, पाण्याच्या बॉटल घेतल्या थंड. पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आपण आता. इकडून 1 किलोमीटरवर गोमुख घाट आहे. पहिल्यांदा काहीतरी वेगळी शेती दिसली पपईची. नाही तर कापूस. हे वाळके डेमचे. एवढे डेमचे कोण खातो सांगा तर बरं पटापट. आणि माझ्या वर्गातला डेमच्या तू बी सांग रे. नर्मदे. हा असा रस्ता आहे मस्त. आज सकाळपासून पूर्ण असा कडक मार्गच आहे. थोडा तट परिक्रमाच आहे एक प्रकारची. आणि तटावरचे रस्ते बंद आहे त्याच्यामुळे इकडून यावं लागतं. काही ठिकाणी आहे पण खूप लांबमध्ये जावं लागतं. आता बघू. जिकडून रस्ता भेटेल तिकडून निघून जाऊ. मध्ये मागं कोण दिसतंय का? नाही, रावली सगळे. 2 वाजले. सकाळपासून आपण 16 किलोमीटरचा रन हाणून टाकलाय. जेवण पण झालंय, नाश्ता पण झालाय आणि मस्त चालू आहे. अजूनपर्यंत तरी काही प्रॉब्लेम नाही. आता इथून एक 12 किलोमीटरला एक आश्रम आहे आणि 7 किलोमीटरला आपले बाजीराव पेशवा त्यांची समाधी. तर मी असं ठरवलं आहे ते 12 किलोमीटर कॅन्सल करून टाकू. त्या समाधीच्या इथे एखादा आश्रम असेल ना तिथे जाऊ. इकडे आलो इथं ते बघितल्याशिवाय जाणार नाही. नर्मदे.
असा रस्ता आहे. नजर हटी दुर्घटना घटी. रावेरखेडीचा पोचलोय. शेतकऱ्यांनी कपाशीच्या काड्या पेटवल्या सगळीकडे, त्यामुळे वातावरण थोडं गरम झालंय. रावेरखेडी गावाच्या अलीकडे नर्मदा आश्रम म्हणून आहे. आत्ता त्यांच्या जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलतो मी. तर त्यांनी असं सांगितलं आहे का 4 तारखेपासून हे स्टार्ट होणार आहे. तर देवयानी एकादशी नंतर जे चालू करतील 3 तारखेला परिक्रमा, त्यांच्यासाठी हा आश्रम चालू होऊन जाणार आहे. रावेरखेडी गावापासून बाजीराव पेशवा यांची समाधी इथून मागे आहे आणि 10 किलोमीटर पुढे गेल्यावर बाजीराव पेशवांची समाधी आहे. रावेरखेडी गाव आहे, पण इथे छान मोकळ्यात व्यवस्था होईल. टॉयलेट बाथरूमची व्यवस्था छान आहे, काही पाणी वगैरे सगळं आहे आणि मोकळ्या हवेत शेवटी राहण्याची मजाच वेगळी. नर्मदे हर. आता 22 किलोमीटरची जर्नी कंप्लीट करून आपण आज थांबलो आहे. नाव उलटं दिसत असेल तुम्हाला, नर्मदेश्वर. नर्मदेश्वर महाकाल क्षेत्र रावेरखेडी एका मुक्काम आहे आपला. मी थांबणार होतो पुढे बकावाला, पण मग मला समाधी स्थळावर जायचं होतं ना, मग मी आयडिया केली. आश्रम आहे. बाबाची ये होता तो ये तो आता बराबर जब मैंने कल जैसी परीक्षा लगाई मेरी आज घंटा जीतती है तो दौड़ के जब दीदी चल जाती तो नहीं कल वहाँ आगे थे।